मुंबईमध्ये आंदोलनाच्या निमित्तानं गेलेल्या बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मराठा बांधवांची उपासमार होत असल्याचं दिसून आलं। त्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी आवाहन केलं आणि अवघ्या 3 तासात बारामतीमधील जिजाऊ भवनमध्ये हजारो बकऱ्यांचे डबे पोचले। साधारणपणे 5000 पाण्याच्या बाटल्या आणि 10,000हून अधिक बकऱ्या 3 तासात जमा झाल्या। त्यानंतरही हा मदतीचा योग सुरूच होता। दरम्यान बारामतीतील ही मदत जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत तोपर्यंत मुंबईला पाठवली जाणार असल्याचे मराठा बांधवांच्या वतीनं सांगण्यात आले। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक महिला या ठिकाणी सर्व भाकरीचे डबे बांधण्याच्या तयारी करत होत्या। दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज सांगण्यात आले की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे तोपर्यंत बारामतीमधून मदतीचा ओघ सुरूच राहणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। उद्या रविवार सुट्टीचा दिवस असला तरी या ठिकाणी मदत सुरू राहण्याची असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली। विशेष म्हणजे बारामतीच्या विविध भागातून अगदी 20 ते 30 किलोमीटर परिसरातून या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे बांधव डबे घेऊन आले होते। जरांगे पाटील यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांचे पहिल्या दिवशी हाल झालेले पाहायला मिळालं। पहिल्या दिवशी आझाद मैदान परिसरातील खाऊगल्ली बंद होती, त्यामुळे आंदोलकांचे हाल होत असल्याची माहिती समोर आली होती। यानंतर आता राज्यभरातून आंदोलकांना मदत केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर बारामतीमधून देखील मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे। नमस्कार। काल आम्ही मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर गेलो आणि त्या ठिकाणी काल आम्ही रात्री साधारण 11-12 वाजेपर्यंत होतो। पण त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर एक दिवसाची शिदोरी सगळ्यांनी नेली होती। पण तिथले सरकारने ज्या पद्धतीने तिथले जे काय व्यावसायिक आहे त्यांना सांगून, हॉटेलवाले असतील, बारकी व्यावसायिक असतील, त्यांना सांगून तिथले सर्व धंदे, अगदी शेंगदाणा घ्यायचं म्हटलं तरी शेंगदाणा तिथं मिळत नव्हता, फुटाणा म्हटलं तर फुटाणा मिळत नव्हता, पाण्याची बॉटल मिळत नव्हती, चहा मिळत नव्हता। हे सगळी परिस्थिती बघून सकाळी मराठा क्रांती मोर्चा बारामतीने आवाहन केल्यानंतर जे काही इतिहासात ठरले त्याचं कारण होतं की जाणारा जो काही अन्नपाण्याचा जे काही आहे ते रोखल्या जायचं आणि युद्धात हरवले जायचे, तो हरल्या जाऊ नये। त्यामुळं बारामतीत सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन जोपर्यंत जरांगे पाटलांचं आंदोलन आहे तोपर्यंत बारामतीतून ह्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात अन्न पाणी पोचवले जाणार आहे, असं सर्वच सामान्यातून हा जो ओघ आहे हा तुम्हाला दिसतोय। जिजाऊ भवन बारामती येथे आपण काल मराठा क्रांती मोर्चाची बारामतीची टीम जी मुंबईमध्ये आंदोलनासाठी गेली होती, त्यावेळेस जरांगे पाटलांच्या समर्थनात गेल्यानंतर सरकारने तिथे ज्या अडचणी निर्माण करून ठेवल्या होत्या आणि आंदोलकांची जी वाईट परिस्थिती होती की त्यांना तिथं राहण्यासाठी, थांबण्यासाठी, पावसापासून वाचण्यासाठी, खाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती। ही चहा, पाणी, जेवण याच्यासाठी लागणारे हॉटेल हे सुद्धा सरकारने सगळे बंद केले होते। तिथली भयानक आणि विदारक परिस्थिती बघून मराठा क्रांती मोर्चा बारामती यांनी आज सकाळी बारामती तालुक्यातील सबंध समाजाला आवाहन केलं, एक घर एक शिदोरी या पद्धतीने आपण जाहीर आवाहन केल्यानंतर बारामती तालुक्यातील सर्व समाजांमधून आणि सर्व गावांमधून आज प्रत्येक आपल्या भावंडासाठी मुंबईला पाठवण्यासाठी शिदोरी जिजाऊ भवन येथे जमा झालेली आहे। ही शिदोरी आता 8 वाजेपर्यंत आपण गोळा करून इथून आपले वाहनं निघणार आहेत, त्या 2 टेम्पोच्या मार्फत आपण ही संपूर्ण शिदोरी मुंबईला पाठवणार आहे। जोपर्यंत जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू राहणार आहे तोपर्यंत बारामतीकर अशीच शिदोरी ही मुंबईला पाठवणार आहे। आज आम्हाला 2 वाजता समजलं की आपल्याला मराठा आरक्षण जे करता लोक जे मुंबईला गेलेत त्या लोकांना तिथे जे काय अडचणी निर्माण झाल्यात खाणीच्या संदर्भात जी समजलं, त्यावेळेस आम्ही मग गावातील लोकांना आवाहन केलं की प्रत्येक घरच्यांना ज्यांना आपल्याला मदत करायची त्या लोकांना एक घर एक शिदोरी अशा पद्धतीने ज्यांना द्यायचं त्यांनी द्यावं। अशा पद्धतीने लोकांनी काय केलं, आम्ही टायमिंग दिलं 7 वाजेपर्यंत, त्यावेळेस जवळजवळ 2000 भाकरी आम्हाला इथं मिळाली आणि आम्ही इथं आज आणून इथं जमा केल्या।